नमस्कार. अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, चैत्र एकादशी 2025मध्ये कधी आहे, त्याचबरोबर शुभ मुहूर्त आणि या दिवसाचे महत्त्व काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या दिवशी कोणकोणत्या गोष्टी आपण आवर्जून कराव्यात, तसेच कोणकोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा. तर मंडळी, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशी असं म्हटलं जातं. या दिवशी भक्तगण शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तिळाचा 6 प्रकारे वापर करून भगवान विष्णूंची पूजा आराधना करत असतात. षटतिला म्हणजे 6 तीळ असा त्याचा अर्थ होतो, म्हणून या एकादशीला षटतिला एकादशी असं नाव दिलं गेलेलं आहे. या एकादशीला जे व्रत केले जाते त्यात तिळाचे विशेष महत्त्व आहे. तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की षटतिला एकादशी नेमकी 24 तारखेला आहे की 25ला आणि या दिवशी तिळाचे महत्त्व काय आहे ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर मंडळी, यंदा 25 जानेवारी 2025 रोजी षटतिला एकादशी आलेली आहे. या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. षटतिला एकादशीच्या दिवशी भक्त 6 प्रकारे तिळांचा वापर करतात. त्यामध्ये तिळाने स्नान, तिळाने तर्पण, तिळाचे दान, तिळयुक्त भोजन, तिळाचे हवन आणि तीळ मिसळलेले पाणी पिणे ह्या कृती केल्या जातात. हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते. त्याचबरोबर या दिवशी तिळाचे अधिक महत्त्व हे आहे. तर तिळाचे महत्त्व का आहे तेही आपण थोडक्यात जाणून घेऊयात. पद्मपुराणात षटतिला एकादशीबद्दल असे सांगितलेले आहे की षटतिला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी तिळाचे दान केल्याने पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते, अशी ही लोकमान्यता आहे. षटतिला एकादशीचे व्रत ज्या व्यक्तींनी केले, तसेच ज्यांनी तिळाचे स्नान, दान, तर्पण आणि पूजा केली तर अशा व्यक्तींना मोक्ष प्राप्ती होत असते. या दिवशी तिळाचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो, म्हणून या एकादशीला षटतिला एकादशी असं देखील म्हटलं जातं. पुराणात असे सांगितलेले आहे की जितके तीळ तुम्ही दान कराल तेवढ्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच षटतिला एकादशीचे महत्त्व सांगायचे झाले तर षटतिला एकादशी भगवान विष्णूंच्या प्रिय एकादशींपैकी एक विशेष मानली जाते. या व्रतामुळे संपूर्ण मनोकामनांची पूर्तता होऊन घरात सुख समृद्धीही येत असते, अशी ही मान्यता आहे. या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते असेही सांगितले जाते. तुम्ही षटतिला एकादशीचे व्रत जर करू शकत नसाल तर फक्त कथा ऐकल्याने देखील यज्ञाच्या समान पुण्य आपल्याला प्राप्त होतं. या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते. षटतिला एकादशी यंदा वैदिक पंचांगानुसार 25 जानेवारी 2025 रोजी हे व्रत आचरण केले जाणार आहे. एकादशी तिथी 24 जानेवारी संध्याकाळी 7:25 प्रारंभ होणार आहे आणि 25 जानेवारी रात्री 8:31 ही तिथी समाप्त होईल. व्रताचे पारण 26 जानेवारी सकाळी 7:12 ते 9:21 आपल्याला करायचं आहे. मंडळी, षटतिला एकादशीच्या व्रतात काही नियमांचं पालन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात असे सांगितले जाते. तसेच षटतिला एकादशीच्या दिवशी काय करावे आणि कोणत्या गोष्टी आपण आवर्जून टाळाव्यात ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊयात. षटतिला एकादशीचे व्रत, या व्रतामध्ये काही नियमांचं पालन आपण आवर्जून करावं. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी 25 जानेवारी 2025 रोजी शनिवारी आहे. तर शास्त्रानुसार षटतिला एकादशीचे व्रत केल्याने कन्यादान, सुवर्णदान आणि हजारो वर्षांच्या तपश्चर्ये इतके पुण्य आपल्याला प्राप्त होतं. या दिवशी तिळाचा वापर अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो. या दिवशी तिळाचे दान करण्याच्या नियमामुळे या एकादशीला षटतिला एकादशी असं म्हटलं जातं. एकादशीच्या दिवशी काही नियमांचं पालन केल्यास जीवनात सुख समृद्धी प्रस्थापित होण्यास मदत होते. तर या दिवशी कोणत्या गोष्टी आपण आवर्जून टाळाव्यात, तर एकादशीच्या दिवशी मांस आणि मद्य सेवन प्रकर्षाने टाळावं. या दिवशी पितळेच्या भांड्यात अन्न खाऊ नये. वादविवादापासून दूर राहावं. अपशब्द कोणालाही बोलू नये.
त्याचबरोबर या दिवशी ज्येष्ठांचा अपमान करू नये. एकादशी व्रतामध्ये मीठ, तेल आणि अन्नाचे सेवन करत नाहीत. उपवास करणाऱ्या व्यक्तींनी दिवसा झोपू नये. तसेच एकादशीच्या दिवशी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. या दिवशी इतरांची निंदा, टीका, अपमान चुकूनही करू नये. या दिवशी पायाखाली तीळ येणार नाही याची आपण प्रकर्षाने काळजी घ्यावी. तर मंडळी, या गोष्टी आपण आवर्जून टाळाव्यात. तसेच षटचिला एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपण आवर्जून कराव्यात आपण ते देखील थोडक्यात जाणून घेऊयात. तर एकादशीच्या दिवशी तिळाचे सेवन, फळे आणि फराळ आपण करावा. फराळामध्ये तुम्ही फळं घेऊ शकता, त्याचबरोबर उपवासाचे पदार्थही तुम्ही खाऊ शकता. तसेच भगवान विष्णूंना तीळ अर्पण करावं, तिळाचे हवन करावं. पूजेत भगवान श्री हरी विष्णूंना तीळ अर्पण करून त्यांचा मंत्रांचा आपण जप आवर्जून करावा. पाण्यात तीळ टाकून स्नान करावं. त्याचबरोबर तिळाचं दान या दिवशी आपण आवर्जून करावं. पितरांना तर्पण तिळाने करावं. तसेच गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत करावी. उबदार कपडे किंवा ब्लँकेट आपण गोरगरिबांमध्ये दान करावेत. तसेच भगवान श्रीहरींचे शक्य तितके आपण नामस्मरण या दिवशी आवर्जून करावं. तर मंडळी, एकादशी व्रताचे कोणकोणते पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतात, तर सूर्यग्रहणाच्या वेळी दान केल्याने जे पुण्य आपल्याला प्राप्त होतं ते एकादशीच्या उपवासाने अनेक पटीने आपल्याला मिळत असतं. यामध्ये तुम्ही गोदान, सोन्याचे दान, अश्वमेध यज्ञ करून जे पुण्य प्राप्त होतं ते एकादशीच्या उपवासाने प्राप्त होतं. संपत्ती, संतती, धान्य इत्यादींमध्ये वाढ होते. त्याचबरोबर जे कोणतेही साधक हे व्रत आचरण करतात त्यांची कीर्ती, त्याचबरोबर उत्तरोत्तर प्रगती ही त्यांची जीवनामध्ये होत असते. तसेच श्रद्धा आणि भक्ती वाढते, ज्यामुळे जीवन अधिक आनंदमयी आणि सुखमय होत असतं. प्राचीन काळी ज्यांनी एकादशीचे व्रत केले, जसे की राजा नहुषा, अंबरीश इत्यादींनी या पृथ्वीवरील सर्व ऐश्वर्य प्राप्त केली होती. एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याच्या 7 जन्मांची पापे ही नष्ट होतात असं देखील सांगितलं जातं. तर मंडळी, षटतिला एकादशी भगवान विष्णूंची प्रिय एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात. तसंच या दिवशी व्रत केल्याने घरातील दारिद्र्य, दुःखांपासून तसेच पीडा यापासून मुक्ती मिळते. या दिवशी दान केल्यानंतरच पूजा संपन्न झाली असे मानले जाते. तसेच मान्यता अशीही आहे की या व्रतात जो व्यक्ती जितक्या प्रकारे तिळांचा उपयोग आणि दान करतो त्याला तितके 1000 वर्ष मोक्षप्राप्ती, त्याचबरोबर स्वर्गप्राप्तीही होत असते. पद्मपुराणात षटतिला एकादशीची व्रतकथाही सांगितलेली आहे. तसेच षटचिला एकादशीला तीळ वापरून विष्णूंची पूजा अर्चा केल्याने आपल्या मनोकामना तर पूर्ण होतातच. तसंच या एकादशीला तीळ वापरून स्नान, नैवेद्य, दान, तर्पण करण्याची देखील परंपरा आहे. या दिवशी तिळाने प्रभू विष्णूंची पूजा करावी आणि पिवळे फळं, पिवळी वस्त्र, त्याचबरोबर फुलं श्रीहरी विष्णूंना आपण अर्पण करावीत. या दिवशी तीळ वापरल्याने पुण्यप्राप्ती होते आणि आपल्या मनातील संपूर्ण इच्छा या पूर्ण होतात. या दिवशी अधिकाधिक आपण तिळाचा वापर केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होतं असंही सांगितलं जातं. तिळाच्या 6 प्रकारांमुळे ही एकादशी षटतिला एकादशी म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये तीळ स्नान, तीळ उठणं, तीळ हवन, तीळ तर्पण, तीळ भोजन, तीळ दान हे तिळाचे 6 प्रकार आहेत आणि हे व्रत केल्याने अनेक आपली पाप नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होत असते. तर या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तिळाचे उटणे लावून आंघोळीच्या पाण्यात थोडं तीळ टाकून स्नान करावं. तसेच हलक्या पिवळ्या रंगाची वस्त्र आपण परिधान करून पूर्व दिशेला तोंड करून 5 मुठ तिळांनी 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने आहुती द्यावी. तसंच योग्य विद्वान व्यक्ती किंवा ब्राह्मणांच्या सल्ल्याने दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना तिळाने तर्पण करावं. या दिवशी अन्न सेवन करू नये. संध्याकाळी तिळाचा पदार्थांचा नैवेद्य आपण दाखवावा. तिळाचे पदार्थ आपण गरजूंमध्ये दान करावेत. तसंच या दिवशी तामसिक भोजन करणं टाळावं. एकादशी व्रत दरम्यान स्वच्छ वस्त्र आपण परिधान करावीत. पूजा, कथा या दरम्यान कुटुंबातील वातावरण शांत असावं. व्रत करणाऱ्यांनी कमीत कमी भाषण करावं. खोटं मुळीच बोलू नये. कुणाचीही निंदा करू नये. मोठ्यांचा अपमान देखील आपण करू नये. तसंच काम, क्रोध, लोभ, अहंकार इतर गोष्टींचा त्याग करून देवाच्या चरणी उपासना करावी. तसेच षटतिला एकादशीला हिंदू धर्मांमध्ये अत्यंत पवित्र स्थान आहे. दरवर्षी कृष्ण पक्षातील एकादशीला षटतली एकादशीचे व्रत हे आचरण केले जाते. या एकादशीच्या व्रताच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजाही केली जाते. या एकादशीच्या दिवशी नियमित
व्रत केल्यामुळे आपल्या इच्छित मनोकामना या लवकर पूर्ण होतात। तसंच धार्मिक मान्यतेनुसार या एकादशीला मनापासून उपवास आणि व्रत केल्यामुळे कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतात। तसंच या दिवशी तुळशी पूजेलाही विशेष महत्त्व आहे। षटतिला एकादशीला व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सुख आणि सौभाग्य वृद्धिंगत होतं। त्यासोबतच एकादशीचे व्रत केल्यास तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यास मदत होते। या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून पिवळे वस्त्र आपण परिधान करावीत आणि घराजवळ जर मंदिर असेल तर मंदिरात जाऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा मनोभावे करावी। पूजा संपन्न झाल्यानंतर तुळशीजवळ देखील आपण गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावावा आणि आरतीही म्हणावी। तुळशी मातेला 16 शृंगारांच्या वस्तू अर्पण कराव्यात। त्यानंतर तुळशी मंत्राचा जप करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आपण मनोभावे प्रार्थना करावी। तर मंडळी, अशा प्रकारे षटतिला एकादशीच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी आपण आवर्जून कराव्यात, त्याचबरोबर मुहूर्त, ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली। षटतिला एकादशीची व्रतकथा देखील प्रचलित आहे। तर एक ब्राह्मण महिला तिच्या मृत्यूपश्चात संपूर्ण जीवन भगवान विष्णूंच्या भक्तीत समर्पित करते। प्रत्येक महिन्याला येणाऱ्या एकादशीचं व्रत पूर्ण निष्ठापूर्वक करत असते। पण या महिलेला दान पुण्याचं महत्त्व समजत नाही। तिच्या भक्तीत काहीतरी कमतरता असते। ती परमेश्वराची भक्ती करते, मात्र त्याग आणि उदारता काय असते हे तिला माहीत नसते। हे भगवान विष्णूंच्या लक्षात आल्यानंतर भगवान विष्णू यांनी विचार केला की ब्राह्मण महिला पूर्ण निष्ठेने माझी भक्ती करते, श्रद्धेने माझी उपासना करते, पण दानाशिवाय तिची भक्ती अपूर्ण आहे। एके दिवशी स्वतः श्री विष्णू एक भिक्षुकाचं वेश धारण करून ब्राह्मण महिलेच्या कुटीमध्ये जातात। त्यांनी तिला भिक्षा मागितली। ब्राह्मण महिलेने भिक्षुकाच्या हातात मातीचा खडा दिला। भगवान विष्णू ब्राह्मण महिलेने दानात दिलेला मातीचा खडा घेऊन आपल्या दिव्यधाम वैकुंठामध्ये परतले। अनेक दिवस गेलीत आणि ब्राह्मण महिलेचं निधन झालं। तिच्या कर्मानुसार ती स्वर्ग लोकात पोहोचली, पण तिथे तिने तिच्या कुटीत ठेवलेली भांडी रिकामी दिसली। तिच्या कुटीत कोणत्याही प्रकारचे अन्न नव्हते। हा प्रकार पाहून महिला परत भगवान विष्णूंकडे जाते। तिने नम्रपणे विचारले, हे प्रभू, मी आयुष्यभर तुमची निष्ठापूर्वक आराधना केली, पण तरी माझी कुटी रिकामी का आहे? तेव्हा ब्राह्मण महिलेचं म्हणणं श्री विष्णू यांनी शांतपणे ऐकून घेतलं। त्यानंतर श्री विष्णू यांनी महिलेला तिने भिक्षुकाला दानात दिलेल्या मातीच्या खड्याची आठवण करून दिली। भगवान विष्णू म्हणाले, तू निष्ठापूर्वक माझी भक्ती केली हे खरं आहे, मी ते मान्यही करतो, मात्र ही भक्ती दाना पुण्याशिवाय अपूर्ण आहे। एखादा भिक्षुकी तुमच्या दारात येतो तेव्हा त्याला कधीही रिकाम्या हातांनी विनमुख परत जाऊ द्यायचे नसते। हे सांगताना भगवान विष्णू यांनी ब्राह्मण महिलेला षटतिला एकादशी व्रताचं महत्त्व सांगितलं। भगवान विष्णू यांनी उपदेश केल्यानंतर ब्राह्मण महिलेने एकादशीची प्रतीक्षा केली। ब्राह्मण महिलेने षटतिला एकादशीचं व्रत मनोभावे केलं आणि काही काळानंतर दिव्य सौंदर्याने परिपूर्ण देवकन्या ब्राह्मण महिलेच्या कुटीत आल्या। महिलेनं त्यांना दान केलं। महिलेचं षटतिला एकादशीचं व्रत संपूर्ण झालं। या व्रताच्या प्रभावाने महिलेची कुटीत अन्न, धन आणि वैभवाने भरून गेली। तिला तिच्या चुकांची जाणीव झाली आणि दानाचं महत्त्व देखील कळलं। भगवान विष्णूंची केवळ भक्तीच महत्त्वाची नाही, तर दान पुण्य देखील जीवनाचा अविभाज्य भाग आहे। षटतिला एकादशी व्रत केल्याने आणि तिळाचं दान केल्याने माणसाला भौतिक सुखांसोबतच मोक्षाची देखील प्राप्ती होते। हे व्रत आपल्याला त्याग, उदारता आणि निस्वार्थ सेवा हे शिकवते। तर मंडळी, अशा प्रकारे षटतिला एकादशीचे महत्त्व, त्याचबरोबर शुभ मुहूर्त आणि तिथी कधी प्रारंभ होत आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।